न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवडसह पुणेकरांनो सावधान। लग्नसराई आमरसाच्या पंक्ती उठत असतील किंवा उन्हाळ्यात तुम्ही मोठ्या आवडीने आमरस पित असाल तर ही बातमी तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे। कारण ज्याला आपण मँगो पल्प समजून पितोय तो आंब्याचा रस नसून चक्क केमिकलचं जीवघेणं मिश्रण आहे, असं धक्कादायक वास्तव उघड झालंय। पुण्यातील खेड आणि मावळ परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच FDAने एका गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली। या कारवाईत जे हाती लागले ते पाहून खुद्द अधिकारीही चक्रावून गेलेत। तब्बल 32,000 किलो भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त करण्यात आला असून याची किंमत लाखांच्या घरात आहे। खेड तालुक्यातील राक्षेवाडी आणि मावळमधील उरसे परिसरात हे भेसळीचे कारखाने राजरोसपणे सुरू होते। भेसळीचा थरार या आमरसामध्ये नैसर्गिक आंब्यांचा साधा वासही नव्हता, त्याऐवजी आकर्षक केशरी रंगासाठी घातक केमिकल्स, साखरेऐवजी निकृष्ट दर्जाचे गोड पदार्थ आणि चक्क गायीच्या दुधाची भेसळ करण्यात येत होती। ग्रामीण भागातील लग्नसराईच्या पंक्ती आणि स्थानिक रस विक्रेत्यांना हा स्वस्त दरातील पल्प विकला जात होता। प्रशासनाचा इशारा। FDAचे सहायुक्त DV भोगावळे यांनी स्पष्ट केलं की विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर 10 लाखांपर्यंतचा दंड आणि कठोर कारवाई केली जाईल। आपल्याला वाटतं की आपण फळांचा राजा खातोय, पण प्रत्यक्षात हे भेसळखोर आपल्या शरीरात विष कालवतायत। हे भेसळखोर केवळ नफ्यासाठी तुमच्या आणि आमच्या मुलाबाळांच्या आरोग्याशी खेळत आहेत। अशा भेसळखोरांची माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 23 65 वर त्वरित संपर्क साधा। जागरूक रहा आणि सुरक्षित खा। पाहत रहा न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। संपादक प्रशांत काटे। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।